आज संपूर्ण महाराष्ट्राला एक अतिशय दिलासा देणारी घटना घडली. 1 मे रोजी महाराष्ट्र दिन नसरापूर येथे जे 4 वर्षाच्या चिमुकलीवर भीमराव कांबळे याने जो अत्याचार करून तिचा जो निर्घृणपणे खून केला होता, त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देश हादरला होता. हा अत्यंत असा क्रूर गुन्हा आणि यावेळी माननीय मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं की या आरोपीवरती फास्ट ट्रॅक खटला चालवण्यात येईल. त्यावेळी वाटलं नव्हतं की हा खरोखर होईल की नाही, याबद्दल थोडं डाऊट होता. पण आज खरोखर अवघ्या 55 दिवसामध्ये या गुन्ह्याची सुनावणी, याचा खटला चालवला गेला आणि आज त्या आरोपीला दोषी मानण्यात आलं आहे. आणि हा जो खटला चालवण्यात आला, हा येणाऱ्या काळामध्ये न्यायव्यवस्था जर व्यवस्थित पारदर्शीपणे काम केलं, पोलिसांनी सहकार्य केलं, तर निकाल किती लवकर लागू शकतात आणि आरोपीला कायद्याचा धाक निर्माण होऊ शकतो. या दृष्टीने हा निकाल महत्त्वपूर्ण राहणार आहे. 55 दिवसामध्ये या लागलेल्या निकालामध्ये त्या दिवशीचं ते 39 मिनिटाचं CCTV फुटेजचं टेक्निकल एव्हिडन्स, ज्यामध्ये 3:12 तो त्या चिमुरडीला हात ठेवून गोठ्याकडे घेऊन गेला आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणाहून 3:51 एकटाच गेला, तो टेक्निकल एव्हिडन्स, त्याच्यानंतर त्या आरोपीचं DNA प्रोफायलिंग, मेडिकल एव्हिडन्सेस, ह्या सगळ्याचं व्यवस्थित मांडणी आणि साक्षीदारांच्या व्यवस्थित जे जबाब नोंदवण्यात आले. आणि आज ते कोर्टामध्ये जेव्हा त्या आरोपीला 88 प्रश्न विचारले, जेव्हा तो पलटला पण तरी त्या 88 प्रश्न सतत विचारल्यानंतर त्याने जे व्यवस्थित शेवटी आरोप कबूल, त्याचा गुन्हा कबूल केला, या सगळ्याच्या कोरिलेशन नंतर हा निकाल लावण्यात आला आणि आज त्याला दोषी ठरवण्यात आला. 29 जूनला त्याला सजा देण्यात येईल, शिक्षा सुनावण्यात येईल. परंतु आज न्यायाधीश साळुंखे यांनी एक व्यवस्थित एक स्टेटमेंट दिलेलं आहे की हा जो आरोपी भीमराव कांबळे आहे, हा समाजाला घातक आहे आणि हा सुधारू शकणार नाही आहे आणि याच्यानंतर याला, हा समाजाला नको आहे. याला 7 मुलं आणि पत्नी असून याच्यापैकी कोणी याची बाजू घ्यायला आलेलं नाही. हा समाजाला नको असलेली व्यक्ती आहे. सो हे खूप महत्त्वपूर्ण ऑब्झर्वेशनसुद्धा न्यायमूर्तींनी मांडलेलं आहे. आणि या पीडित बालिकेला, चिमुरडीला, तिच्या आत्म्याला आणि तिच्या आईवडिलांना या जलद प्रक्रियेतील निकालाने एक दिलासा मिळेल, थोडा तरी दिलासा मिळेल असं वाटतंय. आणि खरोखर हा फास्ट ट्रॅक निकाल लावल्याबद्दल प्रशासनाचे, न्यायव्यवस्थेचे आणि माननीय मुख्यमंत्र्यांचे मनःपूर्वक आभार.